99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी साताऱ्यामध्ये आल्या आल्या पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। पुढारीच्या वतीने निवासी संपादक हरीश पाटणे व विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना विश्वास पाटील यांनी जातीयवादाचे आरोप फेटाळून लावले। द्वेष आणि मत्सरापोटी माझ्यावर राळ उडवली जाते असं विश्वास पाटील यांनी यावेळी म्हटलं। साताऱ्यात होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पानिपतकार, झाडाझडती, महानायक अशा जगद्विख्यात कादंबऱ्यांचे लेखक, सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील सर आता पुढारीत आहेत। सातारकरांच्या वतीनं त्यांचा साताऱ्याच्या ऐतिहासिक अशा शाहू कला मंदिरामध्ये आता नागरी सत्कार होतोय आणि या सत्काराच्या पूर्वी पुढारीकारांना अभिवादन करण्यासाठी ते सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाचं प्रथम क्रमांकाचं वृत्तपत्र असलेल्या पुढारी कार्यालयामध्ये आलेत। मी सातारा जिल्ह्यातील तमाम वाचकांच्या वतीनं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या पानिपतकरांचं मनापासून स्वागत करतो। पाटील सर, साताऱ्यात अनेकदा आला, साताऱ्यातला तुमचा सहवास, साताऱ्यामधलं तुमचं सानिध्य हे अनेक वर्षाचं आहे, परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही साताऱ्यात आज येताय आणि तुमचा आता सत्कार होतो, काय भावना आहेत तुमच्या? माझं मन भरून आलेलं आहे। अनेक इथल्या व्यक्ती, अनेक संस्था त्या माझ्या जवळच्या आहेत, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सातारा ही एवढी सुसंस्कृत नगरी आहे, एवढी ही कर्तबगारीची पेठ आहे की माझी खात्री आहे की मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भारतातल्या अन्य कुठल्याही शहरात मला अध्यक्ष केलं असतं तर जेवढा कधीही आनंद होणार नाही तेवढा आनंद मला सातारचा अध्यक्ष केल्याबद्दल होतो आहे। झाडाझडती तुम्ही इथंच पुनर्वसन अधिकारी होता आणि त्यावेळेस मला वाटते श्रीनिवास पाटील साहेब सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि आपण इथले DRO होता आणि याच सानिध्यात इथल्याच मातीमध्ये राहून तुम्ही इथल्या पुनर्वसनाच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलात आणि त्यानंतर झाडाझडती कादंबरी आपण इथंच लिहिली। मध्यंतरी आम्हीही आपल्या निवडीनंतर त्याच कादंबरीच्या उल्लेखानं आपल्यावर एक स्फुट लिहिलं होतं। काय त्या भावना आहेत की? मला खूप आनंद वाटतो की झाडाझडतीची बरीचशी मुळं इथली आहेत। ज्यावेळेला मी सातारा जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत होतो आणि डॉक्टर सुरेश चंद्र नावाचे जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी मान खटावमध्ये आंधळी नावाच्या धरणाचं काम सुरू केलेलं होतं। तर तिथे वर्धमान निकम नावाचे एक मोठे कम्युनिस्ट विचाराचे धरणग्रस्तांचे नेते होते। तर त्या दरम्यान त्या आंधळीच्या त्या सगळ्या बागांना लावलेले बुलडोझर वगैरे घटना मला खूप आठवतात। पुढे मी पुणे जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं आमचे श्रीनिवास दादा जिल्हाधिकारी होते आणि मी जिल्हा पुनर्वसन अधिकारी होतो। परंतु खैरमोडे गुरुजी नावाचा जो गावच्या व्यवस्थेचा एक दलित नायक जो मला मिळाला तो सातारा जिल्ह्यातला आहे। कराडजवळचे एक सावंत गुरुजी नावाचे गुरुजी होते, ते आपल्या गावठाणासाठी वर्षानुवर्ष लढत होते आणि मंत्रालयात त्यांची भेट झाली आणि त्यांनी जी मंत्र्याला धमकी दिली की तुम्ही जर आता न्याय दिला नाही तर 2 लिटर रॉकेल आणून मी मंत्रालयावर टाकेन आणि मंत्रालय जाळून टाकेन। मला कळलं की हे बळ ह्या माणसाला कुठून आलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अनेक वर्ष ते जे वेदना त्यांची होती त्या वेदनेनं बळ दिलं होतं आणि मग मला इथे झाडाझडतीचा नायक मिळाला। तर मला वाटतं केशवसुतांच्या भाषेमध्ये बोलायचं तर जिकडे पाहावी तिकडे मला माझी भावंडे दिसत आहेत, अशी अवस्था माझ्या मनाची इथं झालेली आहे आणि मला तुम्हाला भेटताना आनंद होतो आहे। एकच प्रश्न विचारतो की 98व्या साहित्य संमेलनाची सुद्धा अध्यक्षपदाची तुमच्या नावाची चर्चा होती, 99व्याचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालं आणि ते झाल्यानंतर सुद्धा काही क्रिया उमटत आहेत आणि एवढ्या कादंबऱ्या लिहिल्यानंतर सुद्धा आपल्यावर जातीयवादाचा काही आरोप होतोय, तर या सगळ्याला कशा पद्धतीनं आपण उत्तर देत आहे?
आपल्या भावना काय? मला याला तसं काही उत्तर द्यायची गरज नाही. आता माझ्यावर आरोप म्हणतात, आरोपासाठी एखादी नोटीस दिली जाते. आरोप आणि राळ या शब्दामध्ये फरक आहे. माझ्यावर उडवलेली ही राळ होती, त्याच्यामध्ये काही माझी घरची बाहेरची सगळी माणसं सहभागी होती. आता शेवटी द्वेष आणि मत्सर या रोगावर जगात औषध नाही, त्यामुळं मी या विषयावर ज्यादा काही बोलणार नाही. पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावं अशी काही माझी फार मोठी महत्त्वाकांक्षा नव्हती, त्यासाठी मी प्रयत्न केले नाही. उलट इट इज पार्ट ऑफ हिस्ट्री, हा इतिहासाचा भाग आहे की 2009 साली पुण्यामध्ये जे साहित्य संमेलन भरलं त्याचे प्रमुख डॉक्टर सतीश देसाई आणि बाकी सर्व कार्यकर्ते हे मुंबईला येऊन मला भेटले होते आणि 2009लाच त्यांनी मला अध्यक्ष करायचं ठरवलेलं होतं. पण मी त्यांना म्हणालो माझं वय लिहायचं आहे, मला लिहिता राहू द्या, पुन्हा अध्यक्ष कधीतरी होईल. धन्यवाद. हे होते विश्वास पाटील सर. सर, तुम्ही साताऱ्यात आलाय, तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण आता सत्काराला निघालाय. यात माझ्या समवेत यावेळेस तुमच्याही समवेत आलेले साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात ज्यांनी आणलं ते माझे मित्र साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी इथं उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा पाटील सर तुमचं मनापासून आभार मानून या साहित्य संमेलनाला सातारा जिल्ह्यातील तमाम वाचकांच्या वतीनं शुभेच्छा देतो.